पहिल्यापासून घेऊ. आपण थोडंसं रावणावरती ऋत्विक. रावणाचं असं काही भूतकाळ नाहीये की त्याचे वडील राजा होते, मग तो कसा काय राजा बनला लंकेचा? सोन्याची लंका आहे, त्याचं असं काय होतं की त्याला तो राजा बनला? सगळ्यात प्रमुख गोष्ट म्हणजे ना, वाल्मिकींनी महर्षी अगस्त्यांनी म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये महर्षी अगस्त्यांनी रावणाचं संपूर्ण कुळ सांगितलेलं आहे, ते अभ्यासलं पाहिजे. त्याचे आजोबा कोण होते, त्याचे पणजोबा कोण होते, त्याचे वडील कोण होते, सगळं कुळ सांगितलेलं यांचं. म्हणजे ना रामायण खोटं नाहीये हे तिथं सिद्ध होतं. जर एक काल्पनिक पात्र असतं, त्या काल्पनिक पात्राची वंशावळ नसती ना. महर्षी अगस्त्यांनी प्रभू रामचंद्रांना पण माहिती नव्हती की रावण कोण आहे, कोण होता, हे सगळं महर्षी अगस्त्यांनी प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस त्यांचा अभिषेक झाला त्यावेळेस विस्तृत सांगितलेले. पण अद्याप मी तुला एक गोष्ट सांगतो की रावण हा पहिलं सामर्थ्यशाली झाला, त्यांनी शक्ती कमवली, त्यांनी ब्रह्मदेवाची आणि भगवान शिवांची अफाट तपश्चर्या केलेली आहे. त्या तपश्चर्याच्या आधारावरती त्यांनी सगळे जिंकले. म्हणजे रावणाने मानव जिंकले, म्हणजे वानरांसोबतचा तह आपण पाहिला तो कसा केला, अगदी देवांना सुद्धा त्याचा धाक होता. सर्वत्र त्यांनी शक्ती कमवली होती. आणि त्याची जी लंका आहे ती आधी कुबेराची होती. कुबेर त्याचा बंधू लागत असत, लांबचा बंधू होता. तर त्या कुबेराला त्यांनी मागितली आणि त्यांनी देऊन टाकली. की एक आपल्या मराठी भाषेमध्ये ना एक काव्य आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलंय, माणसाचा सद्गुण अति टोकाला गेला ना की तो दुर्गुण होतो. तसं या कुबेराकडे तो गेला आणि कुबेराकडनं त्याने ती लंकाच मागितली, त्यांनी ते देऊन टाकली. भावासोबतच भांडणं कशाला, तरी रावणाने त्याच्यासोबत भांडणं केलेली. आणि असं झालं. आणि रावण मात्र मग आता म्हणजे रावणाने श्रीलंका ताब्यात घेतली, म्हणजे संपूर्ण सुवर्ण लंका. आणि तिथनं सोन्याचा धूर निघत असत असं वर्णन आहे. अफाट संपत्ती, अफाट सामर्थ्य, वेगळ्या वेगळ्या म्हणजे साधना स्थान त्याच्यामध्ये होते. आणि त्याच्या आधारे रावण हा महासामर्थ्यशाली आणि महापराक्रमी बनला होता, हे निसंशयपणे. म्हणजे रावणाला त्याचं असं काही हे नव्हतं की तो पूर्वीचा राजा वगैरे, म्हणजे पूर्वी त्याचे वडील वगैरे कोणी राजे होते म्हणून त्यांनी स्वतः जे काही केलं ते स्वतः कमवलं, बरोबर. त्यांनी शिवांची भक्ती का केली फक्त? म्हणजे शिवांनी कधी पक्षपातीपणा केला नाही म्हणून का, की त्यांनी दानवांनाही वर दिलेत, मानवांनाही दिलेत, देवांनाही दिलेलेत, म्हणून त्यांनी फक्त शिवांची भक्ती केली का? असं आपण शिवांना काय म्हणतो, देवो के देव महादेव म्हणतो. म्हणजे महादेव हे माझं सगळ्यात प्रिय स्थान. म्हणजे महादेव हे सर्व संपन्न आहेत सगळ्यांसाठीच. तर जी महादेवांची जी हिमालयात असलेली ऊर्जा आहे किंवा जे सदाशिव जे आहेत, ह्या सगळ्या महादेवांची सुद्धा अकलन क्षमतेतून रावणाने प्रचंड तपश्चर्या केलेली आहे. आणि त्यामागची कथा अशी आहे की रावण सामर्थ्य संपन्न कसा झाला, त्यांनी एकदा ठरवलं की कैलासावरतीच आक्रमण करायचं. आणि त्यांनी तो कैलास उचलला अक्षरशः आणि हलवायला लागला. पण शिव हे योग गुरु होते, त्यांनी संपूर्णपणे योग जाणला होता. म्हणून शिवांनी फक्त आपल्या उजव्या पायाचा अंगठ्याने कैलास दाबला आणि रावणाने मग ते शिवतांडव लिहिला. म्हणजे शिवतांडव गायलं तिथे. आणि ते गायल्यानंतर म्हणजे अर्थातच शिव भोळे, शिवांनी त्याला अनेक वर दिले, त्याच्याकडे 2 खड्ग दिले, असं वर्णन आपल्याला इतिहास सांगतो. हा इतिहास आहे, हा भाकड कथा नाही, ते घडलेलं आहे खरं. मग रावण हा सामर्थ्य संपन्न झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी अफाट तपश्चर्या केलेली आहे आणि जिवंतपणेच त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे अनेक युद्धांमध्ये. तो होता तेवढा शक्तिशाली. म्हणजे रावण, त्या सगळ्या गोष्टी झाल्या रावणाने. मला म्हणजे माझ्या ऐकिक ज्ञान हे की रावणाने सगळे ग्रह त्याच्या पायाखाली ठेवलेले होते वगैरे, ते काय विषय नक्की? आता ज्या वेळेस हनुमंताला विचारलं की तू काय काय पाहिलेस बरं, नक्की रावण कसा आहे, तर मुळात हनुमंत बांधल्या का जातो इंद्रजिताकडून सुंदरकांडामध्ये, की आपण बघूयात रावणाचे न्याय व्यवस्था कशी आहे, शासन कसं आहे, हे बघण्यासाठी हनुमंत बांधला जातो. ज्या वेळेस हनुमंत प्रभू रामचंद्रांना सांगतोय की रावण हा स्फटिकाच्या याच्यावरती सिंहासनावरती बसतो. आणि एक विचार करा, म्हणजे जे म्हणतात ना नवग्रह पायाखाली दाबले होते वगैरे, रोज नवग्रहांच्या ऊर्जा आपल्या शरीरात जात असतात. रावणाने अशी व्यवस्था करून ठेवली होती की त्या सगळ्या
आपल्या साधनेच्या आधारे तो त्या पायाखाली घेत असत त्या ऊर्जा. आणि स्फटिक हे अशी गोष्ट आहे की जी नवग्रह अनुकूल करतं. तर त्यांनी त्याचं सिंहासनच स्फटिकाचं बनवून घेतलेलं आहे. त्यामुळे नवग्रह त्याला पोषक झालेले आहेत पूर्णपणे. आणि त्याच्या मागचं ते वैज्ञानिक कारण आहे खरं तर. आणि रावण त्या स्फटिकाच्या सिंहासनावरतीच बसत होता असं वर्णन इतिहास आपल्याला सांगतो. म्हणजे त्यांनी त्या नवग्रहांना असं स्वतःच्या आधिपत्याखाली घेतलं होतं आणि अशी म्हणजे परिस्थिती निर्माण केली होती की त्याला त्या परिस्थितीमध्ये मेघनाथाचा जन्म झाला पाहिजे होता असं मी ऐकलेलं. हे खरं आहे का? हा, ते पण खरं आहे. पण नेमकं तेव्हा शनी थोडासा हल्ला आणि मारुती रायांनी जन्म घेतला. म्हणून ती जी सगळी ग्रह रचनाची शक्ती होती ती मारुती रायांना भेटली. मारुती राय अजून सुद्धा आहेत. हे त्याचं उदाहरण. म्हणजे त्याला मेघनाथाला अमर करायचं होतं पण शनिदेवांनी म्हणजे माशी शिंकली आणि मारुती रायाचा जन्म झाला आणि ते अमर झाले. 100% खरं आहे. दैवी चमत्कारच म्हणावा, बाकी काही नाही. नाही तर तसं जर नसतं झालं तर मेघनाथाने अमर नसताना आपण जसं ऐकलेलं तसं इंद्राला जिंकलं होतं. हो, खूप त्रास झाला असता. मला अजून एक प्रश्न होता की रावणाला म्हणजे हा जो मेघनाथ होता हा काळ्या विद्येचा अभ्यास करायचा का? हा, त्यांनी अनेक तंत्र माध्यमातून अनेक शक्ती कमवलेल्या आहेत. निकुंभलिका किंवा निकुंभला असे 2 नाव आहेत तिचे. त्या देवीच्या भयंकर मोठ्या मूर्तीसमोर हे वेगळे वेगळे यज्ञ करायचे. खरं तर आहे ना, अभ्यासाचा विषय, अभ्यासाला प्रचंड वाव आहे की त्याच्या माध्यमातून अनेक शस्त्र अणुअस्त्र त्यांनी काढले होते. आणि ते यज्ञ त्या काळातली काहीतरी यज्ञ शैलीचा अभ्यास असणार आहे. हा मेघनाथ हा प्रचंड पराक्रमी होता. आणि ज्या वेळेस म्हणजे हा जन्माला आला त्याचं जे हास्य होतं किंवा त्याचं जे रडणं होतं ते गरजणाऱ्या मेघांसारखं होतं. म्हणून त्याला मेघनाथ असं नाव दिलेलं आहे. आणि हा प्रचंड पराक्रमी आहे. यांनी प्रचंड राज्य वाढवलेले. आणि हा मेघनाथ एक मुख्य शत्रू म्हणून पुढे त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या विरुद्ध तो उभं राहिलेला आहे. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की मेघनाथ जो होता रावणाला आवडत नव्हतं काळी विद्या वगैरे. त्याचा असं म्हणजे मी ऐकलेलं आहे किंवा थोडंसं वाचलेलं आहे की रावणाला नव्हतं आवडत. पण आई रावणमुळे तो तसा बनला. आई रावणाचा त्याच्यावरती तेवढा प्रभाव झाला. मुळात जे वाल्मिकींनी लिहिलेलं आहे ना, वाल्मिकी रामायण म्हणजे आपण काय म्हणतो याचं त्याचं वाचण्यापेक्षा थेट वाल्मिकींचं वाचा. कारण त्याच्यात सत्य इतिहास आहे. हा इतिहास आहे. त्यांनी हे सगळं घडून गेल्यानंतर लिहिलेलं आहे का सारखं सांगतोय कारण हा इतिहास आहे. आपल्या राष्ट्राची शक्ती आहे रामायण म्हणजे. 100%. तर ज्या वेळेस रावणच स्वतः काही तंत्रविद्यांचा जाणताय. आज सुद्धा श्रीलंका सरकारने काही स्थानं बंद करून ठेवलेली आहेत कारण तिथे रावणाची तांत्रिक ऊर्जा अजून सुद्धा जिवंत आहे. तर त्या कालखंडात रावण हा किती महाबली असेल आणि प्रचंड त्यांनी तंत्रशक्तीच्या आधारे विद्या जिवंत करून ठेवलेल्या आहेत. पण हा एक गोष्ट आहे की प्रभू रामचंद्र सुद्धा काही कमी नाहीयेत हे आपण सांगितलं पाहिजे. 100%. अक्षय काय होता? अक्षय हा सगळ्यात पहिल्यांदा मारला गेला हनुमंतांकडून. म्हणजे रावणाचा एक मुख्य पुत्रच आधी मारलेला आहे. तर हा सुद्धा एक म्हणजे कधीही पराजय न झालेला योद्धा होता. रावणाचा मुख्य कारभार सांभाळत होता. रावण एक राजा आहे काही झालं तरी. तो त्याच्या लोकांना प्रिय असणारच ना श्रीलंकेतल्या. आणि श्रीलंकेतल्या लोकांवर शासन करताना काही मुख्य कारभार सांभाळणारा हा अक्षय. रावणाचे सुद्धा 8 प्रधान आहेत. त्याच्यामध्ये प्रयस्थ असेल किंवा अनेक लोकांची नावं आहेत. तर त्यामध्ये हा जो अक्षय हा मुख्य कारभार सांभाळतोय रावणाचा. तो हनुमंताने अशोका वाटिकेमध्ये त्यांचं घनघोर युद्ध झालेलं आहे. हनुमंताने त्याला ठेचून ठेचून मारला असं इतिहास आपल्याला सांगतो. म्हणजे पहिलं त्याचा हात तिथंच तोडला. श्रीरामांकडून पहिला घात असाच झाला की त्याचा रावणाचा मुलगाच मारला. याच्याकडून हनुमंताच्या म्हणजे कोणाच्याही मार्फत होऊ देते. पण किती केलं तरी नेतृत्व श्रीरामांसाठीच करत होता ना. 100% खरं आहे. मारुती राय गेला दूत कोणाचं बनून गेले होते तिथं? श्रीरामांचे दूत बनून गेले होते. तर माझं असं पुढचा असं तुला विचारणं आहे की ह्या युद्धाची सुरुवात झाली असेल किंवा जसं काय झालं असेल ते खरंच रावणाने श्रीरामांना खूप असं किरकोळ समजलं होतं का की यार हा काय करणार आहे, आपलं मानव आहे हा साधा? हो, कारण ज्या वेळेस ब्रह्मदेव रावणासमोर आले होते तर त्यांनी रावणाने
नेहमीप्रमाणे जी राक्षसांची वंशावळ होती त्या पद्धतीने मागितलं, मला कुणी मारलं नाही पाहिजे वगैरे. पण ती भाकड कथा आहे की बेंबीमध्ये अमृत कलश होता वगैरे, ती भाकड कथा आहे. पण रावण तेवढा सामर्थ्य संपन्न साधनेच्या आधारावर झाला. आता ब्रह्मदेवाची साधना म्हणजे काय, तर आपल्या अंतरात्म्यातील ब्रह्मज्ञानानुसार वेगळे वेगळे संशोधन करणे, ते ब्रह्मदेवाच्या साधनेशी एकरूपता साधतात आपल्याला. तर रावणाने असे अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि वानर काय करणार आहेत आपलं वाकडं, असं तो म्हटला होता नाही का. म्हणजे कुठलाच मानव माझं काही नाही करू शकत, त्या अहंकारात रावण जगत असल्यामुळे त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या शक्तीचं किंवा सामर्थ्यतेचं दर्शन घेतलं नव्हतं कधी, असं त्याचं हे. अजून एक प्रश्न, अर्थात रावणाला खरंच 10 तोंड होती का? नाही, ही तर पूर्णपणे दंतकथा आहे. कारण ज्या वेळेस सीता मातेचा आणि रावणाचा एक संवाद वाल्मिकी रामायणामध्ये आलेला आहे, त्यामध्ये सीता माता सरळ असं म्हणतीये रावणाला की तुझं नाही का, म्हणजे तो त्याच्या मुखाचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचे जर खरंच त्याला जर 10 तोंड असली असती तर त्याच्या तेवढ्या डोळ्यांचं वर्णन केलं असतं ना. सीता मातेने 2च डोळे असल्याचा उल्लेख सांगितलेला आहे, म्हणून त्याच्या 2 डोळ्यांच्या आधारे, म्हणजे अर्थात त्या सगळ्या भाकड कथा आहेत. त्याच्या म्हणजे त्याला दशानन का म्हणतायत रावणाला, त्याचं कारण सांगतो की तो एकाच ठिकाणावरून आपलं मन एकाच ठिकाणी कार्य करू शकतं. रावणाची मनशक्ती एवढी मोठी होती की तो 10 ठिकाणी काम करू शकत होता, किंवा अशा काहीतरी कथा आहेत त्या. पण रावणाला मात्र एकच मुख आहे नाही का. आणि त्याच्या साधनेमध्ये त्यांनी काहीतरी मस्तक अशी निगडीत जी साधना केलेली आहे, असं म्हणतात की त्याला 10 मस्तकं द्यावी लागली आणि त्याच्यामुळे त्याचं नाव दशानन झालं. पण म्हणजे फिजिकली त्याला 10 तोंड नाहीयेत, त्याला एकच तोंड आहे. अच्छा. रामायण अभ्यासायचं असेल ना तर चिंतामणराव वैद्य, बाळशास्त्री हरदास, आणि आत्ताच्या काळात तपासायचा असेल तर पंडित शंकर अभ्यंकर यांनी एवढं व्यवस्थित मानवाला साजेसं पूर्ण मानव जीवन संस्कृतीला आधारित असलेलं रामायण लिहिलेलं आहे. तर रामायण पुरेपूर अभ्यासावा आपण, आपल्याला सगळं अनुआकरण होईल आपल्याला की कसं रामायण घडलंय ते. जेव्हा युद्धाची सुरुवात होणार असं वाटलं तर सर्वात पहिलं श्रीरामांनी, अर्थातच क्षत्रिय राजा आहेत, न्यायप्रिय आहेत, त्यांनी जे काय करायचं पहिल्यांदा जे काय असेल ते बोलण्यामधून आपलं मिटतंय का हे बघण्यासाठीच श्रीरामांनी प्रयत्न केला, असं पण मी वाचलं. हे खरं आहे का? हा, म्हणजे एकदा हनुमंतांनी लंकाला आग लावली, पण माझ्याकडे असे अनेक सामर्थ्यवीर आहेत हे तपासण्यासाठी किंवा हे दाखवून देण्यासाठी प्रभू श्रीरामांनी अंगदाला पाठवलेले. आणि ती कथा सगळ्यांना माहिती आहे की अंगदाला रावणाने स्थान दिलं नाही, तर त्यांनी स्वतःच्या पुच्छेचं स्थान केलं, म्हणजे तो पुच्छेवरती बसला. आणि अजून एक अभ्यास जर करायचा असला तर अंगद हा तिथे बसला आणि त्यांनी आवाहन केलं की माझा पाय हलवून दाखवा. रावणाकडे 101 राक्षस होते, पण तिथे त्याला विश्वास होता की आपण प्रभू रामचंद्रांच्या नावाच्या आधारे हा पाय ठेवलेला आहे, म्हणून खरंच तिथं कोण हलवू नाही शकलं अंगदाचा पाय, असं मला इतिहास असं सांगतो आपल्याला. रावण येत होतं पण अंगद म्हणलं की पायापाशी यायचं तर माझ्या नको. म्हणजे मी दूरचित्रवाहिनीवरती पाहिलेलं आहे की 100% असेल तर खरंय. श्रीरामांच्या पायावरती आहे. हा, आणि अंगद कसा गेलाय, पण तिथे अंगद जसा आला तसा नाही गेला. अंगद हा वानर आहे, काही झालं तरी त्यांनी रावणाच्या मस्तकावरती असलेला किमांश उडवला आणि तो वरती गेला आणि त्यांनी ते छत फोडलं आणि तिथून तो, म्हणजे छत तोडून जाणं हा एका राजाचा अपमान मानला जातो. त्याच्या न्याय सभेमध्ये त्याचं छत तोडलं आणि तिथं त्यांनी जोरात जय श्रीराम अशी गलकारी टाकली, तो परत आपल्या सेना सागरामध्ये येऊन बसला, असं वर्णन आहे. रावण एवढा धूर्त राजा आहे, राजकारणी आहे, श्रीरामांनी त्याच्यासोबत राजकारण खेळलं का? प्रभू रामचंद्र हे राजकारणातले पटू आहेत. म्हणजे आपल्या समोर आहे ना, आपल्या युवकांसमोर प्रभू रामचंद्र खूप असे सरळ, खूप सभ्य तर होतेच ते, पण राजकारण पटू आहेत. प्रभू रामचंद्र सुद्धा पक्के राजकारणी आहेत. त्यांना माहिती आहे की राजकारण साधून हे राष्ट्र कसं प्रबळ करायचं असतं. म्हणून रामासोबत ज्यावेळेस सेतुबंधन केलेले, हा एक मुख्य विषय, सेतुबंधन केलं प्रभू रामचंद्रांनी, त्यावेळेस सुद्धा प्रभू रामचंद्रांनी रावणाला गाफल ठेवलेले. विभीषण शोधलाय लंकेमध्ये की विभीषणासारखं एक पात्र जवळ घेतलं ज्याला संपूर्ण लंकेचं ज्ञान आहे, तर त्या विभीषणाला आपल्या जवळ ठेवून घेणं, त्याचा राज्याभिषेक आधीच करणं,
हे सगळे राजकारणाचे भाग आहेत. आणि निश्चितपणे प्रभू रामचंद्र एक खूप मोठे राजकारणी होते, हे आपल्याला अभ्यासताच समजतं. म्हणजे विभीषण फोडला आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर. हा, विभीषणाला आपल्याकडे घेतलं आणि प्रलोभन असं नाही दिलेलं आहे, पण त्याला पूर्णपणे आपल्याला अनुकूल करून घेतलेलं आहे. कारण भविष्याचा पण विचार केलेला आहे ना, की बरोबर. श्रीलंका भारताचा भाग आहे काही झालं तरी, ते प्रभू रामचंद्रांमुळे ती जोडले नाही, गेली आहे आपल्यासोबत. 100% आजही अनेक तमिळ लोक आहेत तिथं. 100%. भारताचा अविभाज्य भाग आहे तो. प्रभू श्रीराम, रावण, विभीषण, म्हणजे हे जे सगळी लोक आहेत, प्रभू श्रीरामांनी असा प्रयत्न नाही का केला की रावण तू समोर ये, मी समोर येतो, आपण जे काय असेल ते बसून बोलू? नाही, रावणाकडे कितीतरी वेळा प्रभू रामचंद्रांनी संदेश पाठवला होता की सीता मातेला सोड, मी तुला काही करणार नाही. पण रावण हा उर्मट होता, रावण हा ऐकत नव्हता, म्हणून रावणासोबत युद्ध छेडावंच लागलं शेवटी, आणि युद्ध करावंच लागलं रावणासोबत. इथं भक्ती जड नाही गेली का? कारण श्रीरामही अर्थात शिवांचेच भक्त होते, शिवांचीच पूजा करायचे. त्यांनी रामेश्वरम म्हणजे त्यांनी स्वतः ते शिवलिंग स्थापन केलेले. आज आम्ही सगळेजण त्याच शिवलिंगाचा दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. पण किती केलं तरी रावणाला शिव जास्त जवळचे. हा, मग इथं भक्ती का नाही जड गेली? नाही, प्रभू रामचंद्र सुद्धा भगवान शिवांची आराधना करत असत. वालुकामय शिवलिंग का बांधले? कारण आपण जर अभ्यास केला तर क्षत्रियांची प्रमुख देवता म्हणजे भगवान शंकर आहे. शंकर आहे. आणि त्या भगवान शंकरांनी प्रभू रामचंद्रांच्या पूर्ण आकलन क्षमतेचा जर आपण अभ्यास केला तर ते सुद्धा प्रभू रामचंद्र शिवांचे खूप मोठे भक्त आहेत. म्हणजे कदाचित रावण हा असा भक्त आहे म्हणावं लागेल की ज्या देवाच्या आधारावरती शक्ती कमवल्यात त्याच देवाला जिंकण्याची आकांक्षा ठेवणारा रावण आहे कुठंतरी. पण मी जेवढं काही सामर्थ्य कमवलेलं आहे ते सगळं सामर्थ्य हे केवळ आणि केवळ भगवान शिवांच्या तपश्चर्येवर कमवलेले आहे, ही धारणा ठेवणारे प्रभू रामचंद्र आहेत ना, ते अभ्यासले पाहिजे. जेव्हा मेघनाथ, म्हणजे त्याला इंद्रजितही म्हणतात, इंद्राला जिंकलं होतं त्यांनी, त्याचं आणि लक्ष्मणाचं युद्ध झालं. लक्ष्मण मूर्छित झाला त्याच्या बाणामुळं, म्हणजे विषबाधा झाला असे आपण म्हणू. तर असं म्हणतात की मारुतीरायाला पाठवलं संजीवनी बुटी आणायला, तर संजीवनी बुटी सापडली नाही म्हणून त्यांनी पूर्ण पर्वतच आणला. तर तो काय विषय नक्की? मेघनाथांनी आधी नागपाश टाकलेला आहे आणि त्याच्या आधारे दोघं पण बेशुद्ध पडले, आणि नंतर मग त्यांना सोडवलेलं आहे त्या नागपाशातून. म्हणजे काहीतरी गरुड भगवानांची तिथे कथा येते. आणि त्याच्यानंतर पूर्ण हनुमंत जाणत आहे, त्याच्याकडे अष्टसिद्धी असल्यामुळे तो काही कार्य तसं करू शकतोय जे की बाकीच्या मानवांना करता येत नाहीये किंवा बाकीच्या वानरांना करता येत नाहीये. तर हनुमंताने संपूर्ण पर्वतच, द्रोणागिरी नावाचा पर्वतच उचलून आणला असं वर्णन आहे इतिहासामध्ये. म्हणजे मारुतीराय खरंच उडत गेले होते का? म्हणजे ज्या वेळेस आहे ना, म्हणजे त्यांच्याकडे अष्टसिद्धी आहेत, त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे आरिमा, महिमा, गरिमा, ह्या ज्या अष्टसिद्धींची नाव आहेत. हनुमंताला त्या अष्टसिद्धी माहिती आहेत, म्हणजे तो स्वतः त्याचा जाणताय आणि हनुमंतराय ते प्रदान पण करू शकतात. त्यांची साधना केली तर अष्टसिद्धी प्राप्त पण होतील आपल्याला. पण हनुमंतराय ज्या वेळेस समुद्रावरती म्हणजे 100 कोस समुद्र आले तर ते काही ठिकाणी पोहत आलेले आहेत, काही ठिकाणी उड्डाण केलेले आहे, परत काही ठिकाणी पोहलेले आहेत. ते अशाच प्रकारे ज्यावेळेस ते गेले असतील तर त्यांनी उड्डाण केलं असेल, त्यांनी झेप घेतली असेल, एवढा मोठा भार त्यांनी स्वीकारलाय मस्तकावरती, तर काही ठिकाणी त्यांनी झेप घेतली असेल, काही ठिकाणी ते आले असतील. पक्का अभ्यास नाही सांगतायत, पण त्यांनी द्रोणगिरीच पूर्णपणे पर्वताचं शिखर आणलं. म्हणजे अख्खा पर्वत नाही आणला, पण एक मोठं असं शिखर त्यांनी त्यांच्या तोडूनच आणलेलं होतं ते द्रोणगिरी. रामदास स्वामी म्हणतात तसं, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, कारण उत्तरेकडेच होते ना ते संजीवनी बुटी. पूर्णपणे रामायणाचा अभ्यास करूनच समर्थ रामदासांनी तिथे स्तोत्र प्रस्थापित केलेलं आहे. रावणाचा वध झाला, बरोबर, रावणाला मारलं प्रभू श्रीरामांनी, त्याची काय काय हानी झाली? एकतर रावण हा कुठं हारला माहिती का राजकारणामध्ये? प्रभू रामचंद्रांनी त्याच्याच युद्धभूमीवर त्याला युद्ध छेडलेले, म्हणजे तुझ्या इथे येऊनच तुला मारतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जे मोठे मोठे महावीर असतात, सरदार असतात, ते एकदम गमवायचे नसतात, कारण त्यांची शक्ती किंवा त्यांचं सामर्थ्य राष्ट्राच्या कामी येत असतं. रावणाचे सगळे सरदार मारलेले आहेत, मग तो नल असेल, नील असेल, अंगद असेल, गवाक्ष असेल, केसरी असेल,
स्वतः सुग्रीव असेल, हनुमंत असेल, किती जणांची नावं घ्यावीत. एका एकाने एक एक बहादर संपूर्ण लंकेला वेढून राहिलं होतं सैन्य, आणि एकेकाने एक एक मोठा मोठा राक्षस ठेचून मारलेला आहे. रावण अशक्त झाला. त्याच्याकडचे सगळे राक्षस प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमावर प्रभू रामचंद्रांनी मारलेले आहेत, ठेचलेले आहेत, संपवलेले आहेत सगळे. आणि रावण असा ठेवला की त्याला संपूर्ण श्रीलंकेत तो एकटा राहिला. शेवटी एकटा म्हणजे लढाई करण्यासाठी म्हणतोय मी, योद्धा म्हणून जे डोकं योद्ध्याला असतं तसा. आणि खुद्द त्याला युद्धभूमीवरती उतरावं लागलं प्रभू रामचंद्रांच्या विरुद्ध. ही किती मोठी हानी आहे. स्वतःचं सैन्य संपलं. अनेक ठिकाणी युद्ध चालू असल्यामुळे लंकेत स्फोटक द्रव्य पडत होते, ते झालं. कुंभकर्ण मारला गेला, इंद्रजित मारला गेला, अक्षय आधीच मारला होता. सगळे संपवलेले. आणि रावणाला युद्धभूमीवरती उतरावं लागलं प्रभू रामचंद्रांच्या विरुद्ध, असा आपल्याला इतिहास सांगतो. प्रभू श्रीरामांनी जेव्हा मारलं रावणाला, त्यानंतर ते स्वतः पण त्या आसनावर बसू शकत होते ना, त्याच्या सिंहासनावरती, आणि लंकेवरती राज्य करू शकत होते. त्यांनी तसं न करता विभीषणालाच का बसवलं? राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर. जे प्रभू रामचंद्रांना विश्लेषण वापरलेत ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलेत पुढे. कारण सांगू का, प्रभू रामचंद्रांनी एक ओळखलेले की आपण जरी सिंहासन बळकावलं तरी तिथली प्रजा ही परदेशातल्या व्यक्तीला स्वीकारत नसते. दानवेत. म्हणून त्यांनी काय केलं, विभीषणाला अनुकूल करून घेतलं. विभीषणामध्ये सद्गुणांची प्रवृत्ती वाढवली आणि विभीषणाला श्रीलंकेचं राज्य मीच तुला दिलेलं आहे एवढी खात्री करून घेतलं आणि त्याला बसवलं तिथे. त्यामुळे रावणाला मारताना प्रभू रामचंद्रांनी पुरेपूर राजकारण प्रस्थापित केलेलं आहे, ह्यात वादच नाही. म्हणजे ते फक्त असलं युद्ध नाही आपण म्हणतो ते की बाण मारले, हे झालं ते झालं, नाही. त्याच्यामध्ये राजकारण आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रकारण आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रबोध आहे, आणि भरपूर गोष्टी आहेत ज्या प्रभू रामचंद्रांच्या आजपर्यंत आपण स्वीकारल्या नाहीत. त्या स्वीकारल्या कुणी असतील तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारल्या निसंशयपणे. म्हणून तर एक आदर्श राजा झाले. आणि राम मंदिर निर्माण होताना आपल्याला शिवाजी महाराजांचीच आठवण येते 100%. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात आलोय म्हणजे रावणाचं युद्ध झालंय, श्रीराम आणि रावणाचं. रावण गेला, आज मंदिर झालं. मी खोटं नाही बोलत. मी जेव्हा तो प्रसंग बघत होतो, आपण काही अयोध्येमध्ये नव्हतो गेलो बघायला, मी दूरचित्रवाहिनीवरती पाहत होतो, तर तिथं चाललं होतं सगळं या लोकांचं की असं झालं तसं झालं, इतिहास सांगत होते, एवढा संघर्ष झालाय. आणि सहज नाव आलं त्यांच्या मुखावरती की आज हे सगळं बघून एकाच राजाची आठवण येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज. डोळ्यात पाणी आलं होतं खरंय की अयोध्या आणि महाराष्ट्र खूप लांबचं अंतर आहे. आपण नाही, म्हणजे मला नव्हतं ऍक्सेप्ट की तिथे शिवाजी महाराजांचं नाव घेतील. असं वाटलं, खरं सांगायचं तर मनामध्ये धाकधूक होती, महाराजांचं नाव घेतलं पाहिजे, महाराजांचं नाव मुखावरती आलं. निश्चितपणे. म्हणजे ह्या भारत भूमीवरती असंख्य राजे झालेले आहेत, असंख्य राजे झालेले आहेत, चांगले चांगले झालेले आहेत, नाही असं नाहीये. वीर महाराणा प्रताप आहेत, खूप राजे झालेले आहेत चांगले चांगले. पण नाव फक्त प्रभू श्रीरामांच्या जागी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचंच घेण्यात आलं, बाकी कोणाचंच नाही घेण्यात आलं. आज राम मंदिर बांधले. राम मंदिर म्हणजे 500 वर्षांचा संघर्ष आहे आपल्याला त्याच्या मागे. बाबरांनी जेव्हा पाडली आपलं मंदिर पाडलं, त्यांनी काय ते स्वतःच्या नावाने मस्जिद बांधली नव्हती, हे सगळ्यांना माहिती. त्याला लहान मुलांची आवड होती, तो त्या वृत्तीचा होता. तर त्याच्याकडं बाबरी नावाचा होता एक जण, तर त्याच्या नावाने त्यांनी ती मस्जिद बांधली होती. अर्थात कारसेवकांनी ते मस्जिद पाडली, तोडून टाकली. माझे वडील होते, तुझे वडीलही होते, म्हणजे संघर्ष केलेला आहे आपलं, कारसेवक होते हे लोक, यांनी केलेले. तुला काय वाटतं की 500 वर्षांचा वनवास तू आणि मी तर नशीबवान की आपण पाहिलंय राम मंदिर. इथून मागच्या लोकांना काय त्यांनी संघर्ष केला, काय त्यांच्या समोर आलं. मी ज्या वेळेस राम मंदिर निर्मितीच्या वेळेस काही लोकांना जाऊन भेटलो ना, ते म्हणत होते की स्वतः योगी आदित्यनाथांचे काही ठिकाणी असे स्वतः उल्लेख आहेत चित्रध्वनीच्या द्वारे की तंबूमध्ये होते प्रभू रामचंद्र. आपण पाहिलेत ना, म्हणजे तंबूमध्ये काही आता न होत असतील की एक राजा आहे, त्याच्यामुळं आपल्या राष्ट्राची ओळख आहे, त्यांच्यामुळं रामायण घराघरात पुजलं जातं. पण
अशा सामर्थ्य संपन्न राजाला इस्लामी दहशतवादामुळे, इस्लामच्या तडाख्यामुळे वनवासात राहावं लागलं 500 वर्ष. पण तो 500 वर्षाचा वनवास पुसला ते कुठल्या एका पक्षाचं श्रेय नाहीये. जो राष्ट्रभक्त हिंदू आहे तो भले भारताच्या बाहेर राहत असेल, भारतात राहत असेल, तो राष्ट्रभक्त हिंदू भारत म्हणून जगण्यामध्ये मान उंचावून जगल म्हणजे राम मंदिराची निर्मिती, असं मी निश्चितपणे म्हणेल. आपल्याला प्रभू श्रीरामांचं असे कोणते गुण छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी आत्मसात करून राजकारणामध्ये वापरलेत असं तुला वाटतं? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते, त्या दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर जो प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला प्रस्थापित करताना गुणकौशल्य वापरलेले तेच छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे वापरलेले. त्यांनी संपूर्ण दक्षिण भारत हिंदूंच्या संरक्षणाकरता एकरूप करून घेतला. ते म्हणजे त्यांनी प्रभू रामचंद्रांचं आत्मसीकरण केलेले सेतुबंधन. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी सेतुबंधन करून दाखवलं. पण त्यांना माहिती होतं की हे काय नाव लिहिलं की दगड तरंगत नसतो. समुद्राची खोली कशी मोजायची, तिथं कोणते यंत्र वापरायचे, त्याची बांधणी कशी करायची, या सगळ्यांचा अभ्यास प्रभू रामचंद्रांनी केला होता. आणि तसंच तसं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी सेतुबंधन करून दाखवलं. धर्मनिष्ठता. मी धर्मासाठी युद्ध करताना मला मरण आलं तरी चालेल, पण मी धर्माचा मार्ग सोडणार नाही. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी ते आत्मसात केलं. स्वतःच्या शरीराचा तुकडा तुकडा पडला तरी सुद्धा इस्लाम परिवर्तन संभाजी महाराजांनी केलं नाही, इस्लाममध्ये परिवर्तित झाले नाहीत. प्रभू रामचंद्रांची शिकवण असल्यामुळेच, हिंदुत्वाचा अंतःकरणाला स्पर्श असल्यामुळेच ते हे करू शकले ना, निसंशयपणे. आपण म्हणजे शिवप्रभूंचा इतिहास वाचताना आपल्याला उंबरखिंडीचा प्रसंग येतो. तर मी जे वाचलंय ना त्यामध्ये लेखक असा मानलेला आहे की उंबरखिंडीमध्ये जेव्हा शिवप्रभू आले ना अश्वावरती, त्यांचं रूप बघून आहे ना तिथल्या लोकांना, आपल्या मावळ्यांना त्यांच्यामध्ये श्रीराम दिसत होते. कसं रूप होतं त्यांचं उंबरखिंडीत? ते कविराज भूषणांनी तर रामायणातल्या अनेक प्रसंगांसोबत, प्रभू रामचंद्रांच्या अनेक पराक्रम कौशल्य सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केलेली आहे. तर ते म्हणतात ना की साजी चतुर रंगवीर रंग में तू रंग चढी सरज शिवाजी जंग जितन चलत आहे. म्हणजे काय, तर पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती, त्याची छाती आवाढव्य आहे त्या घोड्याची, अशा तालेदार घोड्यावरती छत्रपती शिवराय बसलेले आहेत. त्यांनी म्हणजे सुंदर अशी दाढी मिशी कातरून त्याला एक आकार दिलेला आहे, नैसर्गिक आकार बिघडलेला नाहीये. मस्तकी शिवगंध आहे, जाळीदार संपूर्ण अंगावरती चिलखत आहे आणि खांद्यावरती धनुष्य आहे. आणि प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण उत्तम धनुर्धर होते. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज उत्तम धनुर्धर आहेत हे आपल्याला समजतं. याच्या आधारे, त्या इतिहासाच्या आधारे आपल्याला हे समजतं. अजून एक प्रसंगामध्ये असं म्हणतात, राज्याभिषेक होता शिवप्रभूंचा, एक हातामध्ये न्यायदंड, एका खांद्यावरती धनुष्य, एका हातात विष्णूंची मूर्ती एका होती. हातात विष्णूंची, म्हणजे श्रीरामच होते. आणि म्हणजे त्यांचा जो राज्याभिषेक झाला, त्यांना श्रीरामांसारखंच राज्य आण, श्रीरामांसारखंच राज्य करता हो, असं का म्हणत असतील लोक? कारण प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस राज्य प्रस्थापित केलं ना, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी शेतीकडे प्रचंड लक्ष दिलेले, म्हणून देश कृषीप्रधान झाला. प्रभू रामचंद्रांनी जलदुर्ग पण उभारलेत असे इतिहास आपल्याला सांगतो. शिवाजी महाराजांनी निर्माण, रामचंद्र पंत अमात्य म्हटले नाही का, 18 पगड टोपीकर त्यांच्या नाकावरती टिचून तो एक अजिंक्य शिवलंकाच निर्माण केली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकोटांना प्रभू रामचंद्रांच्या वैचारिक अधिष्ठानाचंच कुठेतरी स्पर्श आहे, म्हणून ते हे करू शकले छत्रपती श्री शिवाजी महाराज. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी लष्कराची नियम, म्हणजे लष्कराने कधीच स्त्रियांवर अत्याचार नाही केला पाहिजे, लष्कराला नियम दिलेत ना, जे प्रभू रामचंद्रांनी नियम दिलेत ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे चालू ठेवलेले आहेत, संभाजी महाराजांनी पुढे चालू ठेवलेले आहेत. म्हणजे अधर्म कसा ठेचायचा असतो, प्रत्येक वेळेस एक नियम नाही कवटाळायचा. शूर्पणखासारखी भयंकर राक्षसीन आली तर तिला मारलंच पाहिजे. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये ज्यावेळेस शास्ता खानाच्या गोतावरती आक्रमण केलं, तुम्ही त्या काळातली इंग्रजी कागदपत्र वाचा, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की काही बायका सुद्धा आक्रमण करून आल्या. मग त्यांना काय करणार, तलवारी खालीच तर घ्यावं लागलं.
ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे नियम कशा असावेत, मानवाने कसं जगावं, युद्ध म्हणून लष्करांनी कसं लढलं पाहिजे, ती सगळी मानवाला राष्ट्रभक्त आणि राष्ट्रबोधी बनवणारी जी प्रवृत्ती आहे ना, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरेपूर प्रभू रामचंद्रांकडनं आपल्या अंगी निर्माण केलेली आहे, याच्यात काहीच शंका नाही. आज आपण बघतो जे रावणाचं उदात्तीकरण होत असतं की तरुण पिढी त्यांना स्वतःला रावण म्हणून घेण्यामध्ये खूप रस आहे. मी जय रावणच्या घोषणा सुद्धा ऐकलेल्या आहेत. हो, हे मी पण प्रचंड ऐकलेलं आहे. चुकीचं आहे. कारण रावण हा दहशतवादी आहे, रावण हा बलात्कारी आहे, त्यांनी बलात्कार केलेले आहेत अनेक स्त्रियांचे. रावण हा दुर्मस्तवादी आहे, रावण हा वासनाग्रस्त आहे आणि प्रचंड 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 डाव्या विचारसरणीने रावणाला आता प्रदर्शित करायला सुरुवात केलेली आहे. कारण तो या देशाचा शत्रू आहे आणि रावण जर पराक्रमी असला असता तर निश्चितच मग रावण जिंकला असता ना. प्रभू रामचंद्रांनी रावणाला कसं मारलेलं आहे हे विशेष सांगण्यासारखं आहे. मग हे जे उदात्तीकरण आहे आज प्रभू श्रीरामांचा म्हणजे आदर्श शिवप्रभूंनी घेतला. आपण शिवप्रभूंचा आदर्श घेतो. आपण श्रीरामांना आदर्श ठेवण्याच्या ऐवजी आजकालची तरुण पिढी रावणाकडे जाते. ह्याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत एक स्वतंत्र विचारधारा आहे जी राष्ट्राच्या विरुद्ध काम करते. म्हणजे असं म्हणतात की ही सगळी लोक, ही डाव्या विचारसरणीची जी विचारधारा आहे ती म्हणते की रावण हा प्रभू रामांपेक्षा पराक्रमी होता. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध दशमीला केलेला आहे. मी सांगतो आता, सप्तमी रक्त ओकूस्तर मारलेले प्रभू रामचंद्रांनी रावणाला. अष्टमीला त्याची छाती फुटली, त्याच्या छातीच्या जखमा भरून तू ताजा तवानं होऊन माझ्या समोर मग तुला मारतो, असं प्रभू रामचंद्रांचं भाष्य आहे. नवमी रावण थकून पळून गेलेला आहे प्रभू रामचंद्रांसमोरून आणि दशमीला मात्र प्रभू रामचंद्रांनी ठरवलं का हा काही केलं ऐकत नाहीये, याला मारल्याशिवाय नाईलाज नाही. मग काही बेंबीत अमृताचा कलश वगैरे नव्हता, हे सगळ्या भाकड कथा आहेत. चंद्र आकाराचा जो बाण असतो तो प्रभू रामचंद्रांनी ताणला आणि तिथं अग्नेय अस्त्राचा म्हणजे आग्नेय अस्त्राच्या मंत्रांचं उच्चारण केलं आणि थेट रावणाच्या छातीवर सोडलेलं आहे. छाती फोडलेली आहे, रक्ताच्या उलट्या झालेल्या आहेत, डोळे लाल झालेले आहेत आणि रावण हा रथावरून उलथून पडलेला आहे. त्याच्या रथाचा लंकेचा ध्वज तोडलेला आहे, घोडे मारलेले आहेत, सारथी मारलेला आहे आणि नंतर शेवटी जगाने अभ्यासावा अशा युद्धामध्ये, राम रावण युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांनी धर्माच्या संस्थापनेसाठी, राष्ट्राला राक्षसमुक्त करण्यासाठी, राष्ट्रात नीती प्रस्थापित करण्यासाठी रावणासारख्या महाभयंकर राक्षसाचा जो वध केलेला आहे तिथे पूर्णपणे प्रभू रामचंद्र विजयी ठरलेले आहेत. राजकारणाच्या माध्यमातून म्हणा, इतिहासाच्या माध्यमातून म्हणा, प्रभू रामचंद्रांनी आत्मसात केले अनेक विद्यांच्या माध्यमातून म्हणा, रावण कुठेही जिंकलेला नाहीये, रावण कधीच मोठा नाहीये. प्रभू रामचंद्रांनी रावणाला रक्ताच्या उलट्या होऊस तर मारलेला आहे, हा इतिहास आहे. आणि एकदा इतिहास वाचल्यानंतर समजतं. आपण आज अफजल खानाची पूजा करतो का? नाही करत ना. किती शक्तिशाली असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडून फेकून दिला. त्याच पद्धतीने रावणाला मारलाय हा धर्माचा विजय, लक्षात ठेवा. आणि माणसाने कायम धर्माच्याच अनुषंगाने चाललं पाहिजे, हाच आपल्याला इतिहास. अर्थात ज्ञानी लोक रावणाची पूजा नाही करत, अज्ञानी लोकच करतात. मला कुठेतरी असं वाटतं की घरामधून हे संस्कार झाले पाहिजेत की श्रीराम कसे श्रेष्ठ आहेत. जेव्हा तुमचा मुलगा रावणाचं उदात्तीकरण करतो, हातावरती गोंधून घेतो रावण असं नाव, तेव्हा आई वडिलांनी त्याला धरलं पाहिजे की तुला श्रीराम नाही का आठवले इथं. आज आपल्या देशामध्ये या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांमुळे प्रभू रामचंद्रांच्या इतिहासावर शंका प्रस्थापित केली जाते. आज आपल्या इतिहासामध्ये टिपू सुलतान, औरंगजेब यांच्यासारखे देशद्रोही, ते कडकडीत हिंदू धर्माचे शत्रू आहेत आणि कडकडीत राष्ट्राचे शत्रू आहेत, राष्ट्रद्रोही आहेत, यांना पूजलं जातं. मग रावण काय, महिषासूर काय, कंस काय, दुर्योधन काय, दुःशासन काय, शकुनी काय, हे सगळे लोक काही झाले तरी राष्ट्रविरोधी आहेत. ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही ना तोपर्यंत त्यांची पूजा चालू होईल. पण आपल्याला थांबवायचं असेल तर मी म्हणतोय फक्त भाषणातून नाही, व्याख्यानातून नाही, तर कृतीतून प्रभू रामचंद्रांना प्रस्थापित केलं पाहिजे. कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रस्थापित केलं पाहिजे. कृतीतून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रस्थापित केले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात ते, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती म्हणजे फक्त टाळकुटेपणा नाहीये, भक्ती म्हणजे धर्म संस्थापनेसाठी प्रयत्न करणं असं आहे. हे सगळं केल्यानंतर
खऱ्या अर्थाने रामायणातून राष्ट्रबोध प्रस्थापित होईल असं मला कायम वाटतं. म्हणजे आज आपण जे बघतोय श्रीराम, म्हणजे खरं सांगायचं तर राष्ट्रासाठी श्रीराम एवढे उपयुक्त आहेत, पण आपण त्यांना आत्मसात, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा जे तरुण पिढी आहे तिने जे आत्मसात करायला पाहिजे ते नाही करत आहेत. त्यांचं कसं आहे, रावण कसा श्रेष्ठ होता इकडंच चाललेलं आहे त्याचं. आपण तू जसं म्हणलं तसं की आपण ग्राउंड लेवलपासून काम करणं गरजेचं आहे, की तुम्ही श्रीरामांचा आदर्श घेणं का गरजेचं आहे, कुठं घेतला पाहिजे, कशासाठी घेतला पाहिजे. असं आपण म्हणतो ह्या राष्ट्राच्या हितासाठी श्रीराम गरजेचे आहेत. श्रीरामांचं त्यांचं राज्य कसं होतं, ते कसं राज्य चालवत होते, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. बरोबर, तुझं असं म्हणणं आहे. तू काय सांगशील याच्या मागं, की प्रभू श्रीरामांना कसं आत्मसात केलं पाहिजे राज्य करण्यासाठी? मोठ्या मोठ्या राज्यकर्त्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि प्रभू श्रीराम भगवान श्रीकृष्ण हे ठासून भरले पाहिजे, जेणेकरून आपलं आचरण व्यवस्थित होईल. आणि आपलं आचरण व्यवस्थित झाल्यानंतर आपण सर्वत्र प्रस्थापित होऊ शकतो निसंशयपणे. आज आपण बघतो राम मंदिर बांधलं, अनेक मंदिर आहेत, काशी, गाया, मथुरा भरपूर राहिलेले. तुला काय वाटतं ते कधीपर्यंत होईल? कसं आहे माहिती का, की हिंदूंनी जागरूक असणं गरजेचं आहे. आणि आपण आपला मुद्दा प्रस्थापित करताना राष्ट्राचं नुकसान होत नाहीये ना. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात राष्ट्रप्रथम हीच भावना होती ना, त्यामुळे तर तेवढं मोठं राष्ट्र घडवू शकले. त्याच पद्धतीने मला असं कायम वाटतं की आपण राष्ट्रप्रथम ह्या भावनेने जगलो पाहिजे. हा देश जगला तर ह्या सगळ्या संस्कृती जिवंत राहणार आहे. 100%. पण हा देशच मातीत गेला तर हे सगळंच मातीत जाणार आहे. देश जगवण्याची भावना आपण रामायणातून शिकली पाहिजे. हाच बोध मला या सगळ्या चित्रफेतांच्या माध्यमातून प्रस्थापित करायचा होता. जय श्रीराम. जय श्रीराम.